निंबाळकर यांनी भाजपला उमेदवारी संदर्भात मोठं आव्हान दिले। नेमके ते काय म्हणाले पाहूया। भाजपला त्यांचा उमेदवार जाहीर करायला इतका वेळ का लागतो याचा विचार भाजपने आणि त्यांचा घटक पक्षानं करावा। मी कायम सांगत असतो, तुमचा पैलवान कोण आहे ते तरी जाहीर करून मैदानात उतरवा। जनता ठरवेल ना, जनतेला निर्णय घेऊ द्या। माझं काम योग्य वाटत असेल तर मला निवडून देतील, नाही तर पडतील, असं ओमराजे म्हणाले। यावेळी आमदार कैलास पाटील उपस्थित होते। कोण कशा पद्धतीने बोलत आहे त्यापेक्षा जनतेतून निवडून येत असताना जनतेचं मत महत्त्वाचं आहे। जनता ठरवत असते कोणाला निवडून आणायचं, कोणाचं काम योग्य अयोग्य। घोडा मैदान लांब नाही। महाविकास आघाडीचं एकमत झालं आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला परत लढण्याची संधी दिली। आदेश दिला तर मी निवडणूक लढेल, असं सांगत ओमराजे यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं। माझ्या कामाचं अवलोकन करून जनता निर्णय घेईल की मला निवडून द्यायचं का नाही। तसेच मला आजी किंवा माजी करायचे हा अधिकार फक्त जनतेचाच आहे, तो आपण त्यांच्याकडे ठेवावा, असं ओमराजे यांनी सांगितलंय। महायुतीच्या मेळाव्यात पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी ओमराजे यांचा उल्लेख माजी खासदार असा केला होता। त्याला ओमराजे यांनी उत्तर दिले, मी इतका अकार्यक्षम असेल, तसंच लोकांमध्ये तीव्र नाराजी असेल व मला माजी खासदार करण्याची भाषा होत असेल, लोकमतात इतकं शून्य स्थान असेल तर भाजपला त्यांचा उमेदवार जाहीर करायला इतका वेळ का लागतोय याचा विचार भाजपाने आणि घटक पक्षाने करावा। मी कायम सांगत असतो, तुमचा पैलवान कोण आहे ते जाहीर करून मैदानात उतरवा। जनता ठरवेल, जनतेला निर्णय घेऊ द्या। माझं काम योग्य असलं तर जनता मला निवडून देईल, नाही तर पाडेल। भाजपला भीती असती तर आतापर्यंत उमेदवार कामाला लागला असता, असं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलंय।